नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 22 जुलै 2024 ते 28 जुलै 2024 साप्ताहिक प्रेम राशी भविष्य. मेष राशी, हा सप्ताह उत्तम आहे कारण तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत एका वेगळ्या जगात फिरताना दिसाल. प्रेम राशी भविष्याच्या अनुसार तुम्ही आपल्या प्रेम आणि गोड गोष्टीमध्ये आपल्या जोडीदाराला आपलेसे करण्याचा प्रयत्न कराल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल. यामुळे ते तुमच्यासोबत आनंदी राहतील कारण यावेळी ग्रहांची स्थिती अनुकूल होईल. अशात या शुभवेळेचा उत्तम लाभ घ्या. वृषभ राशी, या आठवड्यात विवाहित जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीमुळे भावनिक आणि मानसिक आनंदाच्या शोधात आपल्या जोडीदाराशिवाय इतर कोणत्याही विपरीतलिंगी व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकता. तथापि आपल्याला तसे न करण्याची सूचना आहे, अन्यथा आपल्या वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही कोणासोबत एकतर्फी प्रेम करत आहे तर त्यांच्या बाबतीत कुठल्याही व्यक्तीसोबत ती गोष्ट शेअर करू नका, अन्यथा तुम्हाला चिंता होऊ शकते. कारण योग बनत आहेत की तुमचे एकतर्फी प्रेम तुमच्यासाठी खूप खतरनाक सिद्ध होईल, ज्याचा परिणाम तुम्हाला बऱ्याच काळापर्यंत उचलावा लागू शकतो. मिथुन राशी, या सप्ताहात जीवनसाथी कुठल्या वाईट अवस्थेत चिंतित होऊन तुम्ही त्यांच्यावर राग दाखवाल. यामुळे वैवाहिक जीवनात काही तणाव असण्याची शक्यता आहे. तथापि वेळेसोबतच तुम्ही त्याच सवयीवर बोलून त्यांना समजवण्याचा प्रयत्न कराल. जर आपण खरोखर एखाद्यावर प्रेम करत असाल तर या आठवड्यात आपण आपल्या प्रेमीसोबत प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेऊ शकता. या दरम्यान आपले नाते अधिक मजबूत होईल, परंतु या नात्यासाठी कुटुंबाची मान्यता मिळवण्यासाठी आपल्याला बरेच मानसिक ताण सहन करावे लागू शकतात. कर्क राशी, या सप्ताहात जीवनसाथीसोबत मिळून तुम्हाला प्रत्येक गैरसमज दूर करावे लागतील. यामुळे तुमच्या नात्यामध्ये दुरी निर्माण होईल. कारण दाम्पत्य जीवनात पुन्हा प्रेम जागृत करण्यासाठी वेळ विशेष उत्तम राहणार आहे. यामुळे तुम्ही प्रत्येक विवाद संपवून आपल्या दाम्पत्य जीवनाच्या सुख घेण्यात यशस्वी राहाल. पूर्वीच्या दिवसात तुमच्या प्रेमसंबंधात चालत असलेली गोष्ट संपवून या सप्ताहात तुम्हाला आपल्या प्रियला विश्वास देण्याची आवश्यकता असेल, कारण यामध्ये आपल्या प्रेमावर पुन्हा विश्वास होऊ शकेल. म्हणून या गोष्टीची गंभीरता समजून त्यांच्यासोबत बसून संवाद करा आणि त्यांच्या मनाची प्रत्येक दुविधा दूर करा. सिंह राशी, या सप्ताहात तुम्ही कुठल्या ना कुठल्या प्रकारे साथीसोबत एकटा वेळ व्यतीत करण्यात यशस्वी व्हाल. याच्या परिणामस्वरूप तुम्हाला जीवनसाथीची साथ मिळू शकेल. यामुळे आपल्या दाम्पत्य जीवनाच्या खऱ्या सुखाची प्राप्ती होऊ शकेल. प्रेम राशी भविष्याच्या अनुसार या सप्ताहात तुमच्या राशीतील अधिकतर प्रेमी जातकांच्या प्रेम जीवनात सुधार पाहायला मिळेल. तथापि सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये तुम्ही आपल्या संगीला पर्याप्त वेळ देऊ शकणार नाही, परंतु सप्ताहाच्या मध्यानंतर तुम्ही कार्यक्षेत्रात प्रत्येक कार्याला वेळेच्या आधीच पूर्ण करण्यात यशस्वी होऊन बाकीचा वेळ आपल्या प्रेमीसोबत घालवण्याची इच्छा ठेवाल. कन्या राशी, या आठवड्यात जोडीदारास आपल्या कुटुंबातील सदस्यासमवेत काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
परंतु हळूहळू परिस्थिती समजून घेतल्यास साथी अखेरीस त्या समस्यामधून स्वतःचा मार्ग शोधू शकेल. म्हणून आपण या गोष्टीपासून दूर राहावे. या आठवड्यात आपण आपल्या ड्रेसबद्दल खूपच सावध दिसाल, ज्यामुळे आपल्या प्रियजन तुमच्यावर रागावू देखील शकेल. म्हणून प्रिय व्यक्तीला आवडत नाही असे कपडे न घालणे आपल्यासाठी चांगले असेल. तूळ राशी, या सप्ताहात तुम्ही आपल्या दाम्पत्य जीवनात चालत असलेल्या परिस्थितीमुळे चिंतित होऊ शकता, ज्याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या आणि जीवनसाथीच्या नात्यावर दिसेल. परंतु यावेळी तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत कितीही वाद केले तरी तुम्ही एकमेकावर खूप प्रेम करता हे विसरायची आवश्यकता नाही. तुम्ही आपल्या कुटुंबाला न सांगता आपल्या प्रेमीसोबत यात्रेवर जाऊ शकता, परंतु असे केल्यास तुम्ही आपल्या कुटुंबाला आपल्या प्रेमसंबंधाच्या विरुद्ध कराल. म्हणून आता जोशमध्ये असे काहीही करू नका. वृश्चिक राशी, वैवाहिक जातक, या सप्ताहात कार्यक्षेत्रातील सर्व समस्या घरात येताच विसरून जाल, कारण या काळात आपली मुले किंवा जीवनसाथीचा आनंदी चेहरा तुम्हाला तणावापासून मुक्त करण्यासाठी खूप चांगला असेल. अशात तुम्ही त्यांच्यासोबत काही वेळ घरी घालवणे पसंत कराल. प्रेम राशी, भविष्याच्या अनुसार हा सप्ताह तुमच्या प्रेमजीवनाला मजबूत बनविणारा सिद्ध होईल. अशात तुम्हाला एकमेकांसोबत नात्यात आनंद वाटेल. धनु राशी, या आठवड्यात आपल्या इतर जबाबदाऱ्यामुळे आपल्यासाठी पुरेसा वेळ काढणे शक्य नसेल, ज्यामुळे आपले मन दुःखी होऊ शकते. अशा परिस्थितीत आत गुदमरण्याऐवजी आपल्या इच्छेला जोडीदारासमोर ठेवा, कारण केवळ असे केल्याने आपण आपल्या मनातले त्यांना समजावून सांगू शकाल. या आठवड्यात लाख प्रयत्नानंतरही आपल्या प्रेमीसोबत आवश्यक संवाद साधल्यास आपल्याला थोडा संकोच वाटेल, कारण यावेळी आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीस आपल्या स्वतःच्या परिस्थितीबद्दल सामना करावा लागला आहे हे समजावून सांगण्यास आपल्याला कठीण वाटू शकते. अशा परिस्थितीत प्रयत्न करत राहा आणि शक्य असल्यास काही शांत आणि सुंदर ठिकाणी जा आणि त्यांच्याशी पुन्हा संवाद साधण्याचा प्रयत्न करा. मकर राशी, आपल्या जोडीदाराच्या चांगल्या वागण्यामुळे या आठवड्यात आपल्याला असे वाटेल की खरे प्रेम जोडीदाराच्या नजरेत आहे, ज्यामुळे आपला कल त्यांच्याकडे अधिक आकर्षित होईल. हा सप्ताह राहू देव तुमच्या 3ऱ्या भावात बसलेले असल्याने तुमचे प्रेमजीवन या सप्ताहात खूप उत्तम राहील. याच्या फलस्वरूप तुम्ही आपल्या प्रियतमला वेळोवेळी उत्तम भेटवस्तू देत राहाल. तुमच्याद्वारे केलेल्या प्रयत्नांनी तुमचा प्रेमी प्रभावित होईल आणि त्याचा कल तुमच्याकडे अधिक वाढू शकेल. कुंभ राशी, या सप्ताहात तुमचे शत्रू आणि विरोधी बऱ्याच प्रयत्नानंतरही तुम्हाला हानी पोहोचवू शकतात. हा सप्ताह तुमच्या वैवाहिक जीवनासाठी कठीण काळ आहे, कारण या काळात तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमाने काही अशुभ वार्ता मिळू शकते. यामुळे तुम्ही आणि तुमचे साथी दोघांची चिंता होईल. जर तुम्ही कुणावर खरे प्रेम करता तर या सप्ताहात शक्यता आहे की तुम्हाला अशी गोष्ट कळेल की त्यामुळे तुमचे मन खूप तुटेल आणि यामुळे तुम्हाला एकटे राहणे आवडेल. मीन राशी, या सप्ताहात तुम्ही एक नवविवाहित जोडप्यासारखे आपल्या जीवनसाथीसोबत राहाल. जर तुम्ही आपल्या येणाऱ्या वेळेला उत्तम बनवण्याची इच्छा ठेवता तर तुम्हाला या सप्ताहात
लहान लहान गोष्टीवर संगीसोबत वाद घालण्यापासून बचाव करावा लागेल, कारण या वादामुळे तुम्हाला विनाकारण तणाव होईल. सोबतच तुम्हा दोघांमध्ये कारण नसताना काही विपरीत परिस्थिती व गैरसमज उत्पन्न होण्याची शक्यता वाढेल. धन्यवाद. असेच साप्ताहिक प्रेम राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.